आज मी तुम्हाला काही झोमॅटो ऑर्डरचे काही किस्से सांग. तर शॉप ओपन केल्यानंतर अचानक एक ऑर्डर पडली 6-6:30च्या दरम्यान. तर त्यांनी 4 पिझ्झाची ऑर्डर केली होती. पिझ्झासुद्धा प्रीमियमच होते आणि ते मी मनापासून बनवले. शॉप ओपन केले, तयारी तर झालेलीच होती. पिझ्झा रेडी झाला, रायडर येऊन त्यांनी ते पिझ्झा पण घेऊन गेले. त्यानंतर मला असं कळलं की या पिझ्झाची ऑर्डर कस्टमरकडून कॅन्सल झालेली आहे. पण प्लीज असं करू नका, कारण आपला टाईम, मेहनत आणि सगळंच वेस्ट होतं. तर यात आम्हाला काही लॉस नाही झाला, कारण ॲज पर पॉलिसी झोमॅटो जर एकदा आमच्याकडून तर डिस्पॅच झालं असेल आणि नंतर जर कॅन्सल झाली तर आम्हाला आमचे पेमेंट हे मिळतं. त्यात काही लॉस नाही. पण मला हे सांगायचं आहे की ते अन्न राहतं, जे प्रोडक्ट राहतं, नंतर झोमॅटो कंपनी सांगतील तेव्हा त्याला ते करायचं असतं. तर अशा काही गोष्टी असतात. सुद्धा 1 तासाने मला एक ऑर्डर पडली. तर त्या कस्टमरने असं कमेंटमध्ये लिहिलं होतं की प्लीज ॲड सम जेलोपिनो फॉर माय वाईफ, वी आर वेटिंग फॉर युअर पिझ्झा. तर असे पण कस्टमर असतात जे त्यांच्या पत्नीसाठी त्यांनी स्पेशल पिझ्झा आमच्याकडून मागवला. तर त्यात आम्ही त्यांच्या आनंदात नेहमी सहभागी आहे. तर एवढंच सांगायचं आहे की एकदा ऑर्डर केल्यानंतर प्लीज कॅन्सल करू नका. यामध्ये डायरेक्ट कस्टमर कॉन्टॅक्ट करायला सुद्धा नंबर असतो. तर काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करा आणि त्यावर काही आपण सोल्युशन